श्यामराव तुकाराम धुमाळ, उपाध्यक्ष पुरंदर तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट। आजची पवार साहेबांची सभा ही नेरा शहरातील रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली आहे। या सभेला देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, तसेच आदर्श संसदाचे खासदार सुप्रियाताई सुळे, आर पाटील यांचे चिरंजीव रोहितदादा पाटील, तसेच बाकीचे मान्यवर पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि बाकीचे मान्यवर उपस्थित होते। सर्वसामान्य शेतकऱ्याची जी बाजू आहे ती लोकसभेमध्ये भक्कमपणे मांडणारी व्यक्ती, महाराष्ट्रातली एकमेव व्यक्ती म्हणजे त्या आदर्श संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या आहेत। म्हणूनच यांच्या पाठीशी आम्ही सर्व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि ताईंना आम्ही चांगल्या लीड मताने निवडून आणू। मोदींना जर प्रखरपणे विरोध करणारी व्यक्ती कोण असेल ते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेब ही महाराष्ट्राची अस्मिता आहे। आज तसं पाहिलं तर उत्तर प्रदेशामध्ये एका टप्प्यामध्ये 80 खासदारांची निवडणूक होती आणि महाराष्ट्रामध्ये तीच निवडणूक 48 खासदारासाठी 5 टप्प्यामध्ये होती। याचा अर्थ त्यांना महाराष्ट्रामध्ये सभेला वेळ द्यायचा आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे त्यांनी सभेचा महाराष्ट्रामध्ये धडाका लावला आहे। तरी किती जरी सर्वे केले तरी सर्वे काही BJPच्या बाजूने जात नाही, हे आजचं एक्झिट पोल सांगतोय। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरेची यांची शिवसेना, बहुजन वंचित आघाडी, आप पार्टी, अरविंद केजरीवाल यांची आप पार्टी यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे। तर ही सर्वांची म्हणून इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडी निश्चितच या देशामध्ये बहुमत मिळवेल असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो आहे। आम्ही पदाधिकारी जरी असलो तरी आमचा पिंड हा कार्यकर्त्याचा पिंड आहे। आम्ही सतरंजी उचलण्यापासून आधी गाड्यांना झेंडे बांधण्यापासून आम्ही काम केलं, त्यामुळे ग्राउंड पातळीवर इलेक्शन कशी खेळायची हे आम्हाला चांगलं माहीत आहे। सुप्रियाताईंना आम्ही चांगल्या पद्धतीचं मताधिक्य देऊ। मी 7 मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी आपल्या सर्व महाविकास आघाडीतल्या नेते मंडळीला आणि कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की सुप्रियाताई सुळे यांच्यासमोरील तुतारी वाजवणारा माणूस याच्या पुढचं बटन दाबून सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं हे असं आवाहन करतो। लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधान बचावासाठी शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एक निर्धार करायचा आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस या माणसाच्या पुढचं बटन दाबून सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं असं मी सर्वांना आवाहन करत आहे।